श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. बरं का अध्यक्ष, ह्या डाळिंबाच्या बागाला उत्पादनापेक्षा खर्च जास्त. बाजारपेठेमध्ये जाऊस तर काय खरं नाही या पिकाचं बघा. माझं पैसे द्या गाड्या, मला काय सांगू नका बाकीचं. माझं पैसे गरीबाचं ठेवलं का नाही तुमचं वाटोळ होणार बरं का पाटील. अहो सतुशाने दिले तुमचं पैसे. नाही दिलं सत्या अहो म्हणला, नाही. बाळासाहेबाच्या घरी जाऊन पैसे देऊन येतो म्हणलाय मला. त्याचीच वाट बघायला आलो होतो मी. आणि प्रत्येकालाच कसं म्हणतं माझं पैसे द्या, माझं रोज प्यायला 100 रुपये नेता. हा माझं कष्टाचं जास्त त्या सुभाषराव. आम्ही असंच पैसे मागतो का पाटील? परवा दिवशी नवरा बायकोनं हा. आमच्या रानातली हरभऱ्याची भाजी खुडून नेली, गम्याला वर नेली. मग म्हणायला पाहिजे होतं की सुभाषरावच्या घरी पण मुठभर भाजी द्यावी. नाही, सुभाषराव काय झालं, हा. माझ्या सासूच्या तोंडाला चव नव्हती, त्यामुळे तिला हरभऱ्याची डाळ टाकली आणि गरगटी भाजी खायला लावली. आणि मग अध्यक्ष तोंडाची चव घाली काय आणि तुमच्या सासूच्या तोंडाची चव वाढवता. सासूचा लय जीव आहे माझ्या. मग सासूला काय तिथं सासवडीत काय भाजीचा प्लॉट नाही तो हिथं आमच्या इकडे हरभऱ्याला आली. अहो तिकडं हाय भाजी, पण ती काय म्हणली माहिती का, जावयाचं आलेलं कसं व वाया जाय. हो, मग तिकडून काय दिलं का नाही सासून? सासूने कुरवड्या सांडग दिल्यात या, पापड दिल्यात या. मग ती काय आमच्यात आणलं नाही तर? तुम्ही भिकारी काय? तुमची सासू मेली काय? तुमच्या सासूला मागा की. आमची भाजी बरी चालली तिथं. अहो तसं नसतं, पाहुण्याचा संबंध असतात. नाते कोती जपायची. मेलं म्हणजे गेलं, काय नेणार आहे संघ सुभाषराव. हरभरा हिथं डाळ पण हिथंच राहील. नात्या गोत्यापेक्षा गावातली माणसं बी सांभाळी जा बाळा. पाटील येळ काळाला सुभाषराव द्या 50 रुपये, सुभाषराव द्या 50 रुपये. पाटील हा? पण डाळिंबीचा प्लॉट मात्र 1 नंबर आलाय. आलं? अहो म्हणजे हे रामभाऊ पेक्षा चांगला तजीलदार प्लॉट दिसतो. अवय सतुशाने तळातातल्या हातातल्या फोडासारखा जपलाय बाळासाहेब. अहो तुम्ही ह्यांना चांगला पलाट म्हणून नका. ही लगेच या पर्याला फोन करायला येऊन द्या गाडी म्हणून. कोण? माणूस बोलवला यो पाटील. माझ्या मावशीमुळे पलाट आलाय, नाही तर हे बोंबला हिंडून सिटी होती वय. ए बाळासाहेब, मावशीला उमरेच्या भाजी यायचं कधी माहित आहे का? शेतात पाऊल नाही आणखी तिथं. हे सगळी सतुशाची मेहनत आहे. बिचारी लक्ष्मीच्या पावलाने आली म्हणून टिकला हो बाबा. नाहीतरी यो नुसत्या मिशा वाढवून नुसत्या बोंबले हिंडायचा वाईच. नाही, माझं लक्ष्मी पैसे दे की 50 रुपये. लक्ष्मी आहे पण घरात लक्ष्मी आहे. सुभाषराव देते 50 रुपये त्याच्या माझा आईला. कुठं तुमच्याकडे पैसे राहिलेत? आईला पण नेहमी पैसेच मागते मला. बाळासाहेब, रामभाऊला म्हणू नका, आता पुढे भेटतील रामभाऊ त्यांच्या रानात आहेत की सुभाषराव असं म्हणलं की पाटलांचा प्लॉट रामभाऊपेक्षा चांगला आहे. सुभाषराव लय नावजू नका या पाटलाला. डाळिंब डाळिंब म्हणून काय करायचं माहिती काही हा. येतंय चांगलं, पण ही नंतर काय ह्यांच्या तोंडावर कसं झालंय, रोग आलाय तसंच ते डाळिंब ह्याच्यात ते तेल येईल ह्याच्यावर. ह्यो माणूस लक्ष घालत नाही चांगलं पैसे. काहीतरी बोला की बाळासाहेब. सुभाषराव माझं तोंड तेल्या रोगासारखं दिसतंय का? काय बाळासाहेब म्हणलं बघा म्हणून? ना, हे काहीतरी म्हणतो तेल्या नाही पाम तेल्यासारखं दिसतंय. चला रामभाऊ वाट बघत असतो. चल कुबडा राब आहे. उगं काहीतरी काढत जाऊ नका भांडणाचा पाया. जळपेटा तोंडाचं म्हणताय बे, काय कळतं का? अध्यक्ष नमस्कार. नमस्कार नमस्कार. पाटील अरे काय पाटील कुठं हे अंड्यात फिरवायला? आज ते डाळिंबाची बाग दाखवा म्हणजे बाळासाहेब बी आणि अध्यक्ष बी. आता काय नाही,
ते रामभाऊनी पण बोलावले म्हणले सुभाषराव तुम्हाला त्या डाळिंबीतलं जरा जास्त कळतं माझ्यापेक्षा, जरा चक्कर मारा म्हणून निघालोय तिकडं. रामभाऊ एवढ्या सकाळ सकाळ डाळिंबीत? हा मग आता कृषीनिष्ठ पुरस्कार विजेता रामभाऊ, त्यामुळे ती स्वतः राबतात ना का ना दोघं. म्हणजे लवकर आलं म्हणजे दुसऱ्याच्या वावरात कुणी नसतं, तिथल्या पायपा उचलायच्या, कुणाची कोथमीर उचलायची, कुणाचं असं काय असेल भाज्या असत्या त्या गुंडाळायच्या आणि घरी जायची सवय नेहमीची. काय मेंबर बोलता कळतं काय काय कुठल्या रामभाऊ काय? पायपा पण अहो शेजाऱ्याच्या पायपा उचलण्यात माहेर आहे रामभाऊ. रामभाऊला काय बोल नका गाड्या नाही तर काय होईल माहिती का सुभाषराव, कापा कापी होईल इथं डायरेक्ट. कोण कापणार? ऐक. मी माझ्याकडे रामपुरी एवढी मोठी घरात आल्या का रामपुरी हाय काय कांदा कापता वय रामपुरीने त्या. मग रामभाऊला काय तुमचे बोलायचे कारण आहे? मग खरं बोलावं कशाला राग गेला पाहिजे? मी रामभाऊची बाजू घेत नाही, पण रामभाऊ एक नंबर माणूस आहे. स्वच्छ माणूस आहे रामभाऊ. स्वच्छ. अहो त्यांनी ग्रामपंचायत कशी चालवली तुमच्या अगोदर? अहो खरा टहानला तिच्या ग्रामपंचायत वर आणि कशी चालवली लगा 10 घरकुल आली, 1 घरकुल लोकांना दिलं, 9 घरकुलाचं बंगलं चढवलं, कळत नाही आम्हाला. मी ऐकून घेतोय माझे काय आणि त्याला बोलायला एकाने सावरायचं, एकाने रडल्यागत करायचं. कोण आहे हो कोण आहे कोण आहे बोलतोय ना कोण आहे कोण खरं बोलल्यावर करा गेला पाहिजे. थांबा तुम्ही शांत राहा. ऐका पाटील अध्यक्ष तुम्ही हाना तुम्ही दोन हाणायची कारण नाही खरं बोलल्यावर. अहो, आपला काय हाणायचा संबंध आहे? माझ्या रामभाऊला बोलताय तुम्ही ऐकून घ्या होता म्हणून ह्यांना मी राग येतोय कोण आहे बापू वडवाल्याचं पैसे दिले नाही तर राव खान गरीबाचं पैसे का होतं द्यायला सांगा. तुम्ही टाका दोन ठोका टाकतात चला. बरं सुभाषराव पाणीपट्टीसाठी आपण वाढवायचं म्हणलं तर ह्या माणसाने त्याच्यात बी पावत्या डुप्लिकेट बनवल्या. अवसर तुम्ही बरं पाईप आलेल्या गावाला. रामभाऊ समोर म्हणा की आमच्या समोर कशाला म्हणता? काय तुम्हाला सांगितलं काय म्हणत होतो या? हा? नाही, बोलू द्या की. सांगायची कारण आहे. मी कापून टाकतो चढवलं, नारळाची झाडं लावली, कळत नाही आम्हाला. तुम्ही चला रामभाऊच्या रानात चला. कुठला रस्ता आला कोणाच्या वायरी, कोणाच्या मोटरा ठेवलं का कोणाचं, आणि राग कशाला यायला पाहिजे? लगेच रागच येतो या. अहो हा माणूस उचल पाईप म्हणलं की उचलणारा म्हणून नाकाने वांगे सोलतोय आता आणि हा ना का दाजी म्हणून सोडतोय तर आम्हालाच हा ना होय. तुमचं दाजीचं नातं आहे का हेच मला काय कळलं ना आतापर्यंत. आता ते पियतय त्याच्यामुळेच ओढलंय. जाऊ द्या, चला. बोलायचे रामभाऊला तंटा मुक्त अध्यक्ष तुम्हाला पटलं का? तुम्ही माराय पाहिजे होतं राव 2 चापट्या त्यांना. कुठनं मारता मला? पायाखाली घातलंय, कुठनं मारता त्यांना? कोणाच्या पायाखाली? माझे तुमच्या पायाखाली मला घातलंय तुम्ही राव. कोण पडलं माझ्या पायाखाली? कोण पडलं? काय सुचतंय का तुम्हाला? त्याला मारा की राव 2 तरी त्या चेअरमनला संजू मेंबरला. अहो काय साठी का मारायचं? मारायचं असं काय त्यांनी गुन्हा केलाय? माझा रामभाऊ काय जातोय माझ्या रामभाऊला नाव ठेवलेलं मला आवडत नाही. ऐका ते आहेत एकमेकांची विरोधक. ते आपल्याला काय म्हणले का, तुम्हाला काय म्हणले का, पाटलांना काय म्हणले का? अहो तसं नसतं सुभाषराव, त्यांना 2 मारा राव तुम्ही. अहो ते आपल्याला काय म्हणल्यात का, पाटलाला काय म्हणले, तुम्हाला काय म्हणले का, मला काय म्हणल्यात? आणि रामभाऊला म्हणले पैसे खाल्ले त्यांनी लय गटरात घरकुलात आणि पटलं का तो म्हणले म्हणून खाल्ल्यात का पैसे? अहो बोलणार चकन आहे, तोंड धरता येत नसतं बाळासाहेब. तिने हाणलंय का? सणवत नाही मग. ऐका आता रामभाऊ पुढे भेटतील आपल्याला, काय झालं नाही असं दाखवा, नाही तर काय होईल, ती भांडणाचा पाया होईल. हा. लय भांडणाचं मग पेट तुम्ही केली. 2 टाका की ठोक. अहो असं कसं टाकत आहे 2 का? हा काय त्यानं हाणमार केली का काय केलं? मारणारा हात धरताय तो, बोलणारा तोंड धरताय बाळासाहेब. मुळात ते बोलत होते, तुम्ही कशाला अंगावर जात होता? मग त्याने कशाला म्हणायचं पैसे खाल्ल्यात या घरकुलात अहो, म्हणून? ते म्हणले म्हणून का त्यांनी पैसे खाल्ल्यात का? खाल्ल्यात रामभाऊनी पैसे सुभाषराव. आता बुवा- माझ्याकडे कागद आहे ती सगळी म्हणून बिहा वाटतं या. तुम्हाला काय कळतं का? काळजात पण नाही म्हणताय रामभाऊ असा आरोप. माझा दोस्त आहे तो. माझा चुकीचा आरोप करताय रामभाऊवर. कोण? तुम्ही आता म्हणलं की पैसे खाल्ल्या गटरात आणि त्या रामभाऊला बेड्या पाडतील. आता कसं काय म्हणलं? पाटील कोण म्हणलं? अहो काय माझ्या तर डोक्याचं बधीर झाले. हे दुई कोणून बोलत आहे? ऐका कोणीच काय म्हणलं नाही. ह्यो विषय हिथं स्टॉप करायचा. रामभाऊला ह्यातलं एक शब्द सुद्धा बोलायचा हा, नाही. हा. भांडणं होत्याली. बाळासाहेब
रामभाऊला होय हा, बोलायचं नाही अजिबात काहीच घडलं नाही असं त्याला दाखवायचं. कशाला बोलायचं असलं हा. ए, नाही तो मारील तो मला हा, येऊन राव, या दोघाला प्रतिघात पण. झाले काय बरं का? करा हा. उद्या अजून घामेल्यावर आमच्यातली भाजी तोडून या कशाला हा. म्हणजे तुमच्या सासूच्या तोंडाला चव येईल. आमच्या सासूचं तुम्हाला काय घेणं देणं अरे बाबा हा हा तुम्हाला काय घेणं देणं आमच्या सासूचं त्याला काय माणसाला नीट सांगावं का नाही काय हा? यो सासूचं काय म्हणत होता पाटील काय नाही म्हणलं काय नाही काही म्हणलं नाही चला. बाबा, आईला चला. जमलं घडी. हे. भाऊ इकडे यावं लवकर. कर गा ना काय झालं कसल्या मधमाशाची जापणवाडी केली हो तुम्ही? हा आता थोबाड फोडलं असतं माझं. अरे तुला इथं थोबाड कुणी घालायला लावलंय? मी कशाला घातलं? या जायच्या रस्त्यावर मांडलंय तुम्ही बी. अरे ह्याला मधमाशी पालन म्हणतात. मधमाशी पालन? भाऊ एकदा तुम्हाला माहिती आहे ना, महू काढायला गेलता तर कसं माशांनी थोबाड सगळं सुजावलं होतं. त्या काय घरी येऊन चावल्या होत्या का? मी मध काढायला गेलतो त्याच्यामुळे मला चावल्या. आणि तुला माहिती आहे का, ह्या मधमाशा शेतकऱ्यांच्या मित्र असतात. अरे ह्या जर पिकांवर फुलांवर फळांवर जर बागडल्या नाहीत, इकडून तिकडं परागीकरण झालं नाही, परागीभवन झालं नाही, अरे पिकांची ग्रोथ कशी होणार? साधी सोपी गोष्ट आहे. तुला जर वेळेवर खाऊ पिऊ घातलं नाही तर तुझी वाढ होईल का? तसंच ही मधमाशी त्या फुलांमध्ये जर बसली तर त्या फुलांचं फळांमध्ये रूपांतर होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होती. साधी सोपी गोष्ट आहे. म्हणून मधमाशी पालन ही शेतकऱ्यांची मित्र आहे. होय? माहिती घेत जा मग बोलत जा. माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढाऱ्याला आणि प्रगतशील बागायतदाराला तुझ्यासारख्या माणसांनी शिकवायची गरज नाही. लय तुमची दुनियापेक्षा वेगळी शेती असते भाऊ. पण आता इतकं 500-500 अकराचा प्लॉट पडल्या तर एकाने सुद्धा रानात मधमाशा नाहीत आणल्या. तुम्ही गेला की घाबरच घेऊन आला या. हे लोकांना कळत नाही. ह्या मधमाशा फक्त आपल्या शेतात फिरत नाहीत, आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा जातात. त्यांच्या सुद्धा पिकांना ह्या वाढ होण्यात आपल्या मधमाशा मदत करतात. साध्या सोप्या गोष्टी आहेत. काहीतरी सांगतो, काहीतरी उद्योग केलाय. असू द्या की चांगलं आहे बरं का. मला नव्हतं माहिती. पण मी काय म्हणते भाऊ, हे डुलकुली उचलून तिकडे साईडला मांडू का? आत्ताच नाही, ठराविक कालावधी झाला की ह्या बांधावने दुसऱ्या बांधाला मांडायच्या, म्हणजे इथल्या माशा तिकडं पण पोचल्या पाहिजेत. अशा पद्धतीने नियोजन करायचं असतं. आधी माहिती घ्या मग बोला, त्याशिवाय प्रगती होत नाही. कळलं का? लगेच कुणाला बी दुश्मन समजत बसतो. ह्या माशांना जर काय कमी जास्त केलं, भाऊ. ह्या माशांकडे जर वाईट नजरेने बघितलं ना, ह्या माशांना देखता तुडवेन. नाही भाऊ, आता तुम्ही मला सांगितलं की आता ह्यांना रोज घरनं धान्य आणतो, रोज पाणी पाजतो. हा तू काय वेगळं करू नको. ह्यांचं जे खाद्य आहे ना पिकातून त्यांना मिळतंय आणि ह्यांचा फायदा पिकांना होतोय. ही साधी गोष्ट लक्षात ठेव. पण आपलं- पिकांवरच लक्ष दे बाळा. पण आपलं मित्र आहेत म्हणल्या जरा एक्स्ट्रा खाद्य दिलं तर काय फरक पडतोय भाऊ? एक्स्ट्रा खाद्य कृषी निष्ठांच्या साह्याने, कृषी तज्ज्ञांच्या साह्याने पिकांना द्या. त्याचा फायदा पिकांना होईल आणि ह्याचा फायदा पिकांना होईल. बरोबर, चालतंय चालतंय. कळलं? हो कळलं. यू अंडरस्टँड? हा, यू आर बस स्टँड, यू बेटर अंडरस्टँड. यू नॉनसेन्स स्टँड. अंडरस्टँड? कळलं? हा येस, गना स्टँड. कळलं का? हो हो. तेवढंच महत्वाचं आहे. हो. गाना एक काम कर, गोरं घे, त्या सरांना भर लावून घे. भाऊ तुम्हाला तेच सांगणार होतो. माझी तब्येतच नाही बरोबर. मी घरी जाऊ का हो? उद्या लावतो साऱ्यांना. बरं अरे घरी जाऊन बायकोला 2 शब्द सांगणे एवढं तरी काम करणार रानात. बायको म्हणून रानात कशाला गेलता? बोंबलत बांधाने हिंडून आलो हे सांगणं योग्य आहे का? बायकोला बरं वाटलं पाहिजे. आईला माझ्या नवऱ्याने ही सरी हाणली, माझ्या नवऱ्याने ते काम केलं, शेताला पाणी दिलं, पिकांना पाणी दिलं. भाऊ खोकला येतोय मला. खोकला तू 2 घोट पी. धर. घ्या औषधाचं 2 घोट. भाऊ इंटरेल आहे की मरतो बाय लगेच. थोडा वेळ थांबला शेतामध्ये लगेच बायको पैसे जाऊन गुलू 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 गुलू. मला माहित नाही चॅटिंग करत होता मग असे. कुठं? नाही नाही ना. मी बागेतलाय स्वतः. चॅटिंग कर, गुलू गुलू बोल, पण आधी रानातली कामं तर कर की बा. हे माणूस आहे का भिताड या हा म्हणतोय की रामभाऊवर तुम्ही आरोप केलाय. आपण काय बोललो होतं का? चेअरमन बोललं होतं. काय कार्यालयाचे तुमचे मग हा आमची काय कारण आहे? अहो अध्यक्ष माणूस आहे का भिताड आहे? दारू पिणारं कुठं वकल काय सांगता येत नाही. निवळ बावाट आहे माणूस आहे. अरे, गप्प बसा तुमच्या तोंडाचा चाळ करा. हो, इथं कोण बसलंय? हो, रामभाऊ आहे.
गणान रामभाऊ बस हा ऐका तुम्ही मी काय सांगतो ते ऐका बर का ऐकतो मी बेकारी करेन तुम्ही मगाशी जे काय घडलंय सदोजाजीन ते चेअरमन काय बोलले ते रामभाऊला ते काय विषय काढायचा नाही तोंडाचा झाळ करा तुम्हाला लय ढोणा करायची सवय आहे. अहो बाळासाहेब त्या शब्दाच्या बाहेर आहे का आम्ही दोघं जण पाटील तुमचं तोंड नाही राहत. बाळासाहेब म्हणते ती बरोबर आहे. बरोबर आहे अजिबात बोलायचं नाही. एक शब्द बोलायचं नाही त्याचं काय अजिबात सांगू? नाही मला. चला गपचिप चला 10 मिनिटाला घरी जाऊ नको कामा बघ रानातले. भाऊ तुम्ही बी एवढं लक्ष ठेवत जाऊ नका माझ्या तुम्ही बी जात होता घरी काकीने बोलावल्या ए माझी गोष्ट निराळ होती माझ्या काळात मोबाईल होते. राव बावळाट माणूस आहे राव सुभाषराव मरण नाही एखादं या असली चेष्टा करत जाऊ नका तुम्ही काय केलं मी कोणी चेष्टा केली काय ढेकूळ मारताय राव रामभाऊला तुम्ही हे काय पाटील अध्यक्ष असं वाटलं होतं डोक्यावर पडलाय म्हणून यो, यो, यो. बरा, यो, माणूस ए पोरा अरे मी कशाला दिखळ मारेल का माझा मित्र आहे रामभाऊ. मित्र आहे म्हणजे जीव घ्यायचाच विचार होता म्हणा की डोक्यात लागला असं दिला असतं का भरून अरे ह्या माणसाने हाणला असेल ही माणूस नाही बाई. आम्ही कशाला मारतोय घरी जाऊ. माझ्या मित्राच्या डुकू नका तुम्ही बरं शांत चला आपलं ठरलंय ना. रामभाऊ मला काय प्रायव्हेट बोलायचंय तुझ्यावर काय झालंय माहितीये का अरे भाऊ मला प्रायव्हेट बोलायचंय तुझ्या बरोबर नाही नाही पार कसं आहे माहितीये का ह्यांना रानातली काम माहिती गण्याला इथनं गण्याला चांड कुणाला पण जाऊन सांगतो गण्याचं घरी जा ए, मी का घरी जाईन गाणं आपलाच आहे. आपलं काय झालं माहिती का मला जगू वाटाणा रामभाऊ मरायचंय मला हाय की आम्ही ना अध्यक्ष हाय की नाही ना काय झालं तुझ्या लय आरोप करते ती यार आरोप संडात पैसे खाल्लं पत्र खाल्लं ग्रामपंचायतचं स्मशानभूमीच्या त्या शवदाहिनीचं निम पैसे खाल्लं गटराचं आणखीन घरकुलाचं प्रत्येकाकडून 5-5 हजार रुपये घेतला असं आरोप करते ती यार. काय रामभाऊ काय होतं पियलं की असंच बडबड करत ही. नाही पेनारा माणूस कवाच खोटं बोलत नाही अध्यक्ष अरे कोण म्हणणार कोण म्हणणार? तवा? नाही. अरे कोण म्हणणार आहे तवा सुभाषराव थांबा. हे बाळू काय झालं कोण काय म्हणतं तुझ्या आरोप करते ती मला कोण आरोप करतं? Yes. पियलंय काय ऐकतं ह्या माणसाचं. अरे सुभाषराव पाटील तुझ्या आरोप करते हरवू द्या. बसून मिठो बसून राजाला बसून भेटू. तापू नको. त्या मा- अरे खून माणूस बिन बावट आहे का काय हो? खून पडत्या सुभाषराव राव भांडणं चांगली नाही ते. अध्यक्ष खाली बस. तुमच्याकडून अपेक्षा नाही बरं काही तुम्ही दरवेळेस टीका करता भाऊवर माग ए गणा तू एवढसा होता तेव्हापासून आमची मैत्री. सुभाषराव जा झाला मैत्रीचा माग माग भुकताय आणि आता सांगताय वय कोण म्हणलं कोण म्हणलं कोण म्हणलं मगाशी म्हणलं ना कोण म्हणलं बाळा? पत्र. पैसे खाल्लं पत्र ह्या माणसाचं ऐकू नका. मग कोण म्हणलं? मगाशी संजीव मेंबर चेअरमन रानात चालली होती. हो, हो, तेच म्हणलं का झालेलं का काय म्हणते हा ते म्हणले तर आम्ही नाही कशाला माझा भांडण वरचा केलं? रिकामा झाला. कुठं- जायचं? कुठं जायचं म्हणे मारायला गेले ते. कोणाला मार? हे नाही भावाचा माणूस आहे हा. सुभाषराव कशाला भांडणं वाढवायची तुम्ही चेअरमन रामभाऊनं शिफारस केली आणि तुम्हाला त्यांच्या सातबाऱ्यावर दिलं आणि तुम्ही राव त्याच्या वाभाडा काढत होता. बरं, जाऊ द्या. एक महत्वाचं आपण नावं ठेवत असताना 2 महारथी ऐकून घेत होती त्यांना बी आतनं उकळ्या फुटल्या होत्या. बाळदादी जाऊ द्या पेताडे होय रामभाऊनी शिफारस केलेली हिथं आता काढणं करीत होतं का मग का आठवण करून दिली तुम्हाला चेअरमन. आईला कुठं ना करायचं म्हणलं की चेअरमन पुढे चला आणि लगेच रामभाऊनी शिफारस केली म्हणून मिळालं म्हणजे तुम्ही त्याच्यावर मी माती टाका काय राव माणूस आहे ह्यो. म्हणजे हा अहो खरं बोलले कशाला तुम्हाला राग येतोय. पण एक झालं सगळं नियोजित कार्यक्रम लागलाय रामभाऊचं जे आपण सांगितलं ह्या दोघाला पटलं पण बाळासाहेब असं ताण करत होतो बघ बाळदादी तसंच आहे, अर्ध्या क्वार्टर उड्या हाणणार टाण टाण टाण. नाही पण काय होतंय सारखंच माणूस अंगाव येतोय सारखं अंगाव येतोय आगाव येणारा मारणार आहे का आपल्याला. मारणार नाही तुमचा मी होणार त्याच्यामुळे आता काय आम्ही बिका बसतो आम्हाला लाडका मेवणार काय करता समजून घ्यावं लागते. आणि तुम्ही बी असं कुचाने त्या करत जाऊ नका ह्याच्या सातबाऱ्या मिळलं ह्याची सही मिळली ह्याची शिफारस मिळली माझे कुचाने नसत्यात डायरेक्ट खरं असतं वरमाव गाव असतो त्याच्यामुळे माणसांना असं वाटतंय तोंडावर बोलतंय तुम्ही खरं असतं आपलं. तुम्ही नाही बोलला होय तिथं काय तिथं नाही बोलला तुम्ही हा, मी तर बोललोच की मग कुठं नाही म्हणतोय जायचं का चला. कुच झालं काय
मारा, मारा. माझी बदनामी काय चालवली? एक मिनिट रामभाऊ इथं राहणार हे नको काय चालवलंय तुम्ही काय पद्धत आहे काय बांधायची. चालवलंय काय चालवलं तुम्हाला माहित नाही होय? नका, काय झालं त्यांची पोरं मला अंगावर उचल, मग बघू द्या, मी म्हणत होतो सुभाषराव भांडे लावू नका राव तुम्ही ऐकाय पाहिजे लावू नका? तुम्ही चेअरमन राव दाजी समजून घ्या राव भांडणं चांगले नाही ते आपण चावडून मिटिंग घेऊ राव हाणाहाणी झाली तर खून पडते म्हणूनच आम्ही हाणलं ऐका, नाही ऐका. तर 5 मिनिटं लागतात धुलायला काय. मी दातावर मोकळं करणार फायदे सुभाषराव समजून सांगा. रामभाऊ दातार. ऐका चेअरमन चुकीचे नाही नाही ही स्वतः चोर म्हण आहे आणि आमच्या भावावर चोरीचा आरोप चेअरमन, ऐकून घेतोय. एक मिनिट चेअरमन ऐका ठीक आहे बरं हा ऐकलं तुमचं. सकाळी राहणार भेटल्यावर तुम्ही रामभाऊंच्या बद्दल आरोप केले बरेचसे मग काय खोटं ऐका आरोप तुम्ही, केलं? हा? खोटं काय केलं? पण त्यांनी उद्यापासून सांगायला गावात सुरुवात केली तुम्ही तोंड धरणार आहे का काय सांग? हे बघा, कोणी काय? तुमच्या तांदळासारखं नाही मग ऐका, अहो, तुम्ही अरे कालपासनं- तुमच्या बायका तुम्हाला कुत्र्यासारख्या रोज धोपटतात आम्ही सांगत होतो. अरे मग बघताय काय ही माणूस आहे का बघताय का कळतं का तुम्हाला भांडण मिटवून भांडण पेटावताय राव भांडण बसून मिटून चावडी आपण साहेब सरळ सांगायचं कळतं का नाही मग बसून मिटवताय का विचारतोय ना बसून मिटवताय का काढी टाकून पेटवताय बरं अध्यक्ष ऐका आता हे तर फक्त मला सांगा आपल्या गावात शहाणा कोण आहे शहाणा कोण आहे मग सुभाषरावची बायको मारते पण आता त्यांना शहाण म्हणावं लागलं म्हणजे म्हणजे हे तर ऐका 2 मिनिट सुभाषराव एक तर तुम्हीच भांडण लावलं मी सांगेन सगळ्याला ऐका सुभाषराव सांगतील त्यांनी आपण बसून मिटवायचं सुभाषराव खून पडतील गावात ही पार्टी डेंजर ही त्यांच्या पुढची आपण काय करायचं दोन्ही पार्ट्या काय करत नाहीत, मला माहिती नाही ना आणि तुमचं तोंड जर आवरलं ना खून काढणार नाही हा ना बनवू नका मग मगाशी यांची अहो, शांत बसा की माझ्या रामभाऊला नाव अहो, ठेवतो गप्पा की बाळा नाही तर घरी जा कालपासून तुम्ही रामभाऊची बदनामी करताय हा? काय काय त्यात चुकीचं केलं? ऐक. करायचे हो बोलले का, तर तुम्ही तुम्हाला राग येतोय ना. तुम्ही ग्रामपंचायत चालवता पण दुसरं तांदळासारखं नाही रामभाऊ तुम्ही पण ह्यांच्यावर आरोप करता हे कुठेतरी थांबलं पाहिजे हो का आजपासून माझ्या शब्दाला मान द्या तुम्ही ह्यांच्या कोण मुख्यमंत्री काय तुमच्या शब्दाला मान द्यायचा तुम्ही शब्द मानला की गावात कोणी नाही, शान आहे. नाही. ऐका, अध्यक्ष आणि आम्ही अध्यक्षांचं ऐकणार कोण ऐका. करशाल? जर कुणाला नाही जुळलं तर ओ आम्हाला चेअरमन बोलायचं आहे. ऐका बर इथून पुढे सुभाषराव मी तुमचं ऐकतो सांभाळो एक जरी शब्द आमच्यापर्यंत आला मी हाण तुम्ही बर मग मी सुटा लहायचं पोटा पडल्यासारखं आपटीनं आणि वा नादाला लागतोय कोणाच्या बी. आजपर्यंत जेवढं झालं तेवढं हिथंच विषय संपला तुम्ही काय सरपंच पार्टीनं त्यांची बदनामी करायची नाही रामभाऊ तुम्ही पण ह्यांची बदनामी आम्ही करायची नाही आम्ही खरं आहे ते खरं म्हणतो आपण बदनामी ए, करायचं ए, बस. हो का? ए, तुला व्याख्या नाही माझा करायच्या नादी लागते ना आलाय मला इथे घेऊन. चल कोणापाशी घेऊन आलाय त्याची फिरवून टाकील 4-5 अशी झालं की? उघड्या झालं की? बोकाळ्यागत करताय राव तुम्ही आम्ही मिटवतोय आम्हाला घाम फुटलाय हो का माझा आम्ही आलेले पाया पडून सांगितलं दाडा दाडा करताय दाजी काळीच राव माफी मागतो अक्षरशः मी माफी मागतो कोणाला काय बोलला का? ए, मी जीभ घासीन बुटाने. त्या विषयाला ह्याला चेअरमन मारू का मी ह्याला रामभाऊला? कोणाला मारता अहो, मग मिटली पाहिजे रे भांडणं गावात राव तुम्ही चला पाटील घेऊन जा, पाटील ह्यांना. चला बरं चला रामभाऊ चला येऊ माणूस नाव सण घेऊन ऐका ना अहो, ऐका ना तुम्ही समजदार आहे राव. तुम्ही माझ्या शब्दाला किंमत देता का नाही? मी जबाबदारी घेतो त्यांची तुम्ही हाय म्हणून तर ही सरळ ऐकली नाहीतर मुंडक सोडून वावर घालील मग हीच करणार आहे का तर आमचा सरपंच नाही असू द्या गुळाने मारणाऱ्यांना कशाला नाही हे करायचं मनाव घेऊ नका चला समजू चला हो. काय झालं कोणी कळून देईन का जावाय बापू काय सांगायचं आम्ही काय सांगू तो डाबरा चेअरमन धावला ना भाऊच्या अंगाव मी धरलं म्हणून बरं झालं का कोणी धरलं मी धरलं भाऊनी पडस्तोर मारली असते दोन्ही बी संजय मेंबरला चेअरमनला मी धरलं नाही तर तुम्हाला दोघांना पडोस्तर मारलं असतं काय गरज होती पळ जाऊन मारायची त्यांना सुभाषराव पाटील जातो मी आमच्या दारात निघा
म्हणजे माझी इथं खड्डा काढता होतो कवड्या. म्हणजे आम्ही काही रिकाम तिकडे माणसं असेल का? हाय का? कशाला म्हणजे काय आम्ही रिकाम तिकडे माणसं आहे का? रानावनात तुमच्याकडे येता आला आम्ही अध्यक्ष आणि पाटील, आम्हाला काय काम धंदा नाहीत. नाही पण मी काय म्हणतो भाऊ, एकदा हानी होऊ द्याच, एकदा रक्त साडू द्याच, म्हणजे त्यांना बी कळेल नाही, कोण कोण सरस आहे नक्की गावात. आम्ही नसताना जोर लावा, चुलता पुतणे आम्ही नसताना आम्ही सोडवाय असतो ना तुम्हाला लय उभारी चढती. आणि ती बी तुमच्या घरामध्ये गावामध्ये नको. अण्णा झालं काय, सरपंच पार्टीने ह्यांच्यावर आरोप केलं, हे पण पार्टी त्यांच्यावर आरोप करते. गावातलं राजकारण म्हणल्यावर होणार ना आरोप, बरोबर एक त्याच्यावर हानी करत बसले. आरोप प्रत्यारोप चालूच राहतो, कशाला भांडण करायची का ना. अहो आरोप केले म्हणून काय गुन्हेगार होतोय का तो? नाही होत. बरं पियाताड बाळासाहेब नक्की सांगा ना कोणी आरोप केला ते तिथंच म्हणताय, कोण बोललं मला नाही माहिती, आणि काडी टाकून मोकळं झालं. ती पेताडे पण खरं या, ती खरं ते सांगते. भाऊला बोलले तर नाही ग बसत. राम राम थोड्या वेळाने. मी बिल मागा नाही आलो. मी माझं झालंय बिलाचं काम. मला रामभाऊकडे जरा महत्वाचं काम होतं. संध्याकाळी या ना, मग संध्याकाळी बोला. अहो संध्याकाळी या जा म्हणलंय तुम्हाला. पाटोळे माझ्याकडे बिल आहे का तुमचं? बिलाचं नाही हो, बिलाशिवायच काय फक्त मी येणार आहे का दुसरं नाही का काम? लय महत्वाचं काम आहे. खरंच सांग. पटकन बोला ना. अहो त्यांचं आता कसं सांगू, बदनामी माझ्याही नावाची व्हायला लागली. तुम्हाला माहिती का काय झालंय ते? तुम्हाला काय झालं? काय झालंय? अहो ते सरपंच, त्यांच्या पार्टीचे मेंबर, चेअरमन, माझ्या बरोबर तुमच्या नावाचा आणि तुमच्या बरोबर माझ्या नावाचा शिमगा चाललेला आहे. काय झालं? काय झालं? अहो ती लोक मला खुशाल मला हे करायला लागलेत की तुम्ही त्या रामभाऊला सपोर्ट करायला लागलेले. कसला सपोर्ट? रामभाऊला बोले विहिरीवर, शेतावर, घराकड आकडा टाकायला मदत करताय, चोरून लाईट वापरायला लागलेला आहे, हे करायला लागलेत. माझा काय हाय का संबंध? मी सुभाषराव, माझा अंत बघू नका, माझा संयम बघू नका. मी जे ठोकं टाकतोय ना तेच बरोबर आहे. चांड्यासारखं सोडवायला यायचं नाही. आता काय करायचं? बोलत काय बसलाय? चला दोन दोन गोळा ठसतो दोघाला. थांबा पाटील साहेब, खात्री केलं का रामबाच्या घरामध्ये आकडा बिकडा आहे? दिसलं का अहो तुम्हाला? पण ती लोक काल अहो, मी ती भेट- काय ऐका माहिती की, तिथं गेलं हो. ऐका 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 आरोप कधी केलाय? काल मागाशी काय ठरलंय? हा. जेवढे आरोप आजपर्यंत आले तिथनं पुढे एकाने आरोप करायचा नाही. ते कालचा आरोप कशाला सांगताय? अहो मग गावभर चर्चा माझ्याही नावाची मोकर व्हायला लागली की अहो. आता करणार नाही. त्यांनी शब्द दिलाय रामभाऊ, मला शब्द दिलाय मी आरोप करणार नाही म्हणून. सुभाषराव, माझ्या होणार आरोप, माझ्यावर होणारे आरोप हे धुवून कसं काढणार सांगा ना. रोज पाटोळ्यांपाशी कोण म्हणताय, पाटलांपाशी म्हणताय, तुमच्यापाशी म्हणले, बाळूपाशी म्हणले, गावभर माझी बदनामी. मी सुभाषराव सकाळी रानातून येताना बायका म्हणल्या, होय रामभाऊ तुम्ही असं असं केलं होय, गुरुकुलात पैसे खाल्लं होय, सरपंच पार्टीमध्ये. सरपंच गावाला गेलाय, तो जर मला दिसला तर मी उठून पडणार आहे. रामभाऊ एक सुचू का? मी जरा बोलू का? लहान तोंडी मोठा घास घेतोय बरं का. बघा पटलं तर तुम्ही ते मान्य करा. मी एक वर्षभरापूर्वी एका गावामध्ये होतो बघा, महाराष्ट्राच्या बॉर्डरवर. तिकडं माझी ड्युटी होती. तिथल्या सरपंचावर सुद्धा असंच आरोप होत होतं. लय बेजार झाला होता तो. अहो आरोप सहन त्याला काय करावं काय नाही असं झालं होतं. त्या हुशारनी काय केलं असेल माहिती का तुम्हाला? अहो 1000 लिटर दुधाचा त्यांनी असा अभिषेक करून घेतला, स्वच्छ झाला धुतल्या तांदळासारखा. तसं काहीतरी करा. हो ऐका, इथं चहाला घाला दूध नाही म्हणे, अभिषेक घाला दुधाचा. कसं दूध राहील? कसं दूध राहील? सकाळी 5 लिटर, संध्याकाळी 5 लिटर. अरे दूध कसं राहील अण्णा? भाऊ हे पाटोळे म्हणतात ती बरोबर आहे या. किती लिटर दूध ओतलो त्याने? त्यांनी त्याचं दूध अभिषेक करून घेतला, 1000 लिटर दूध. पाठवे कशाला असलं काहीतरी सांगता? अहो, आई शपथ. आरोप होणारच आहे. दुधाने अभिषेक घातला तरी एकमेकांचे आरोप होणारच आहेत. नाही 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 नाही, पण हे आरोप धुवायचा असेल, प्रतिमा धुवायचा असेल ना, दुग्ध अभिषेक झालाच पाहिजे. अहो, तुम्हाला माहितीये का त्याच्यानंतर त्या माणसाची काय गावात वरात निघाली, काय मान सन्मान भेटला, एवढे एवढे मोठे मोठे पोस्टर लावले, छबिना काय निघाला त्या माणसाचा. आहाहा. लय पवित्र झाला मग तो. पाठवे बोलून जात असलं तर जाता का तुम्ही? नाही, माझं मी काम जावा, सांगायचं. जावा, चांगलं जावा. सांगितलं आहे, मला तुम्ही. हाय दुसरी काम. जावा. बघा पटलं तर बघा, घ्या बाबा. निघा आंघोळ तुम्ही. पाण्यानं करायची असते, दुधानं नाही. भाऊ उद्या टँकर बोलावतो गावात दुधाचा, उद्याच. रामभाऊ नका असलं काहीतरी डोक्यात खोळ घेऊ तुम्ही. हे काय चांगलं आहे का? हा बघा, आम्हाला विश्वास आहे तुम्ही चांगलं काम करता. आपल्याला माहिती. प्रतिमा चांगली आहे. हो त्यांनी किती आरोप करू द्या. सुभाषरावांचं पाटलांचं आणि अण्णांचं बरोबर आहे. अरे जो माणूस असतानाच स्वच्छ आहे, त्याला दुधाने आणि दह्याने आणि अमृताने आंघोळ घातली, काय फरक पडतो? असं ऐकायचं तुम्हाला ह्यांचंच ऐकत बसा. मी बोलता. जास्त जादा काय शेक जा सुभाषराव, मी करतो आराम. घना गरम रक्त थंड व्हायला जरा असू द्या कालावधी पाटील. जावं लागतं. हो, हो, आलं जा. का लक्षात? नाही मी बिघड टेन्शन काय भांडण कोणाच चांगलं झालं. हा, जाऊ पण मला त्यांनी शब्द दिलाय
मी आरोप करणार नाही म्हणून ना, माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही त्या अध्यक्षाच्या शब्दाला तडा जाऊ देऊ नका रामभाऊ. नाही मी पण नाही भांडत तुमचं ऐकतो ज्येष्ठ आहे तुम्ही बिनधास्त जाऊन आम्ही हा, दोघं. मी आराम करतो जावा ठीक आहे, करा करा. माझ्या डोक्याला कुणी तापते जावा ना अण्णा मला पडू द्या तुम्ही बी येता काय? बरं झालं तुम्ही आला नाही तर ह्यांच्या डोक्यात जर भरलं असतं ना एकदा की पाटोळ्या चालला वाटोळ करून. चहाला दूध नसतो होय. आता काय सांगून झाकली 1.25 लाखाची. भावडाटांच्या नादी लागायचं स्वतःचा काही निर्णय क्षमता आहे का नाही गाव पण डोक्यावर ना आणत नाही पोरं बोलाव रामभाऊचा दुग्धाभिषेक झालाच पाहिजे झालाच पाहिजे दुग्धाभिषेक झाला पाहिजे पोरं बोलाव यंत्रणा कामाला टँकर किती टँकर दुधाचं बोलाव मला काय माहित नाही मला दुधाने आंघोळ करायची भाव माझ्या डोक्यात एक सॉलिड आहे रे नदीहून टँकर भरून पाण्याचा आणतो 25 लिटर दूध त्यात होतो आणि खालून अख्खं पांढरं शिपत करू आणि बसाने टँकर खाली रात्रून दिसा हे? मला 10 लिटर वापर पण स्वच्छ दूध हे बघ दुग्धाभिषेकचं नियोजन तू करू नको मी पोरांना बोलाव तू जर हे नियोजन केलं तर गावात वेगळी चर्चा झाली म्हणतील रामभाऊनीच हे प्लॅन केलं गाण्याचं दोघांचं प्लॅनिंग आहे तू लांब राहायला पाहिजे त्याच्यापासून चर्चा आहे. गावाला करू दे पोरं बोलव माझा बाळू बोलाव त्यांना काय सांगायचं ते मी सांगतो आता ह्याच्यापासून 4 हात लांब राहायचं म्हणायचं गावच करतंय आम्हाला काय माहिती आमचं काय ह्याच्यात इंटरेस्ट नाही हे साक्षात झालं पाहिजे नाही तर मी कुत्र्यासारखं हाणीन तुला बघा सक्सेस अध्यक्षाच्या लई नादी लागणं बरं का हे अध्यक्ष काय म्हणते माहितीये का माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत अरे म्हणजे तो का मंत्री का आमदार म्हणजे कळलं का भाऊ तुम्हाला या अध्यक्षाचा स्वभाव कसा आहे ना. डाव दाखवायचं उजवा हाणायचं. तसंच करायचं आपण बी हा त्यांना जमतंय का आपण बी डावं दाखवायचं उजू हाणायचं कामाला लाग सगळी पोरं बोलवून घे मला माहित नाही बाळूला निरोप दे मला दुधाने आंघोळ करायची मला दुधाने नाव घालायचे दुग्धाभिषेक करायचा आहे मला जर कोणी नावं ठेवली ना एखादा नादच पुरा करणार आहे रामभाऊ म्हणतात रामभाऊ भाऊ कशाला बोलवले काम आहे पप्या उज्या बाकीचे पोरं कुठे आहेत? ते उद्या गेला वाजवायला आणि ती पप्पा गेला माहेराला माहेराला म्हणजे त्याच्या बायकोच्या माहेराला हो. सासरवाडीला गेला हा हा ए बाळू निरोप दिला का माझ्या भाऊ निरोप दिला या ते तसं आलं नसतं त्यांना डायरेक्ट म्हणलं बाळको काय लवकर या भाऊच्या बाबतीत मॅटर झाला या येतीलच अरे कशाला सांगायचं तसं तसं येते तेव्हा ते लवकर मग ए, आज नाही. आला बाळू. आज नाही ठेवणार. बाळू आला माझा खोटं खोटं. अरे, रामभाऊच्या मागं हात अहो, धरू मी नका. नाही का- तो आता अहो, मी काय केलंय अहो, अहो, तो काय- अहो, आम्ही काय केलंय पण अरे, रामभाऊ. का माझ्या रामभाऊ? आता काय हात मारला काय त्याच्या अहो, मागं? थांबा की आहे. अरे, किती सण करू मी मला काय रावले तुम्ही सण किती करू मी मग भाऊला कुठं हाणताय उठलाय ते रामभाऊच्या जागावर तुम्ही कोण कुणी मॅटर केला तुम्ही काय केलं मॅटर तू बसा तुम्ही का पता तो सुभाषराव म्हणला रामभाऊचा मॅटर झालाय पटकीने अरे गाण्याने तुला फोन केला सुभाषचं कुठं नाव आलं तू केलता मी फोन केलता राव शांत व्हा बाळ का मरणाच हाणताय तुम्ही ए, इकडं सर ऐक कोणी तुला गप मारलं? गप आधी शांत हो. आणि दुनियेचा कसा सारखाचा मार खातोय का तू आता मारी ना तोंड चावलं की फाट केलं टाकेन गप ऐक ऐक आमिर छोटे ऐक विरोधक माझी डांगी पिटतात माझ्याबद्दल अपप्रचार करतात मग अशी वायरमॅन आलते अरे बदनामी कुणाला चुकली रामभाऊ भाऊ तुम्ही ऐका ना प्रत्येक वेळेस ऐकून घेताय बरं का त्या विरोधकांना एकदा ऐका ना हाताखालनं काढलं पाहिजे राव ए आमिरला का मी वेगळं करण्यासाठी बोलावलंय पाटोळे वायरमन काय म्हणे असाच भारताच्या आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर एका सरपंचाची बदनामी चालली होती मग तिथल्या लोकांनी काय केलं एकत्र येऊन दुग्धाभिषेक केला असं माझे त्यांनी डोक्यात टाकले अरे म्हणलं मला तसलं आवडत नाही बावळाटपण आहे हो भाऊ अहो एक नंबर आयडिया राव काय कसं म्हणता आवडत नाही काय एक नंबर आहे मग काय? अरे डोक्यावर पडला काय हे दुग्धाभिषेकाने हे काय खरं असतं होय अरे दारू? अरे अरे एवढं आरोप बिरोप करते ती म्हणल्यावर का सगळं दुधात होऊन जाईल ना? हे नाही, नाही, पोरं- नकोच. हे पोरच आपल्यात खेळ करताय बरं का सगळा अरे ती म्हणतात ना नको हा म्हणजे आमच्या भाऊची इज्जत गेलेली तुम्हाला चालतंय वेळ अरे तुम्ही तसलं ऐक- काय नाही अरे माणूस जन्माला आला ना मरेपर्यंत त्याला बदनामीला सामोर जावं लागतं जेव्हा माणूस मरेल
तवाच तो बदनाम व्हायचा बंद होतो असू ना बदनामी रोज होणार रे. नाही नाही काय जर झालं ना बाबा, अरे रे. ते अभिषेक झाला पाहिजे तुम्हाला ए, सांगतो. का? हे पोरवून काय बरं का आपल्या नाही बाळू काका तुम्ही गप्पा तुम्ही प्याला तुम्हाला कळा नाही काय ए गप गाणा पोरांच्या पुढे जायचं गाव म्हणाल तर राव काय करत नाही कट हे अभिषेक बंद नाही अभिषेक करायचा बाळू बंद. ऐक अरे नका नका ह्याच्यात पडू नका. तुम्हाला काय कळत नाही बाळू काका नाही नाही दूध आणायचं हा. पोरांचं ऐकू नको लका राबाव पोरं अरे मी कुठं ऐकतोय बाळू गुडबुद्धीची पोरं असते ए, रे. काय करायचं का ना बाबा काय मला म्हणजे तर fix? नकोच वाटतंय. फिक्स आहे विषयच नाही अभिषेक करायचं. ना तरी आम्ही करणार अरे गाणं नको म्हणतोय बाळू नको म्हणतोय तुम्ही होय म्हणता मी ऐकू कुणाचं ज्याला काळजी असेल ना भाऊची ते हो म्हणणार आहे हा लक्षात घे गाणा पळतोय इथनं. हा. पळ पोरांना काय करायचंय ते करू दे हा, तुम्ही बी दोस्तासाठी यायचं बाळू काका लक्षात घ्या जातो अरे नाही, नाही, माझा नाही. दोस्त माझा दोस्त आहे तो मी घाबरत नाही मी रामभाऊ. गप हे पोरगळ बारगळ काय तर नको बाळू म्हणतो ते बी ऐकायला का माझं ऐका छोटा नाही 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 अजिबात नाही भाऊ तुम्हाला सांगतो तुम्हाला जमत नसेल ना तर आम्ही चौकात फुटून आंघोळ घालीन भाऊ नाही, tension नाही, नाही. नाही, चला. तसं नाही, ए, हा. गप, ए बाबा मी पोरांच्या पुढे जाऊ शकत नाही समजा तुमचं नियोजन करा आता सांगतो मी बाळू पोर सूत्रधार मी होय ऐक 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 मला मारत्याला का ते सुभाषराव आणि ते पाटील लय मला मारते तू घरी जा. नाही तुझ्यासाठी मी तुझ्या ऐक बाळूचं नेतृत्व स्वीकारा बाळूच्या मार्गदर्शनाखाली चाला लय देखावा नका करू हे एखादा कॅन्ड बिंड आणा बाळू 400-500 लिटर दूध आणि लागेल. ऐका ऐका आणि इतकं? हे बघ माझी तर अजिबात बाळू इच्छा नाही आम्ही छोट्या खरं सांगतो माझी तर अजिबात इच्छा नाही गाणं तर रागाने निघून गेला आम्हाला हे पटतच नाही अरे कशाला देखावा अरे काम बोललं पाहिजे माणसाचं तुमची एवढी इच्छा आहे होय तुम्ही 4-5 लिटर मग दुधाला पैसा नाही बाबा आपल्याकडे रुपया आपण काय रुपया खर्चणार नाही बाळू माझ्याकडे नाही बाबा रामभाऊ माझी तारंबळ झाली 90 जुनं करायचंय माझं सोसायटीतनं शिव विषय माझ्या बाबतीतच आहे ना मीच देतो पैसे आता काय करता मग पोरं नाराज होतील म्हणून पोरांसाठी करायचंय हा, मग तर ओकेच मग ओकेच होईल जा मग ओकेच तयारी लागा काय करायचं कसं करायचं तुमचं तुम्ही ठरवा. तो डेअरीच्या चेअरमनला फोन लावा पटकेली याला म्हणा उद्याचं दूध चला, नियोजन ढकलू करून नको सगळं नका. नियोजन करतो रामभाऊ अरे कशाला ह्या भानगडीत पडताय मला तर काय कळणार तुमचं अरे कशाला नका देऊ? कशाला नका बाळू काका हे तुमच्याकडे नियोजन दिलं नाही असंच करतो तुम्ही काय काय केलं काय ए काय बे काय केलं वेळ तुझं नाही 500 लिटरचं नियोजन होतं 10 लिटर घेऊन आलोय आपण हा 500 लिटरला तुझा बाप द्यायचा काय पैसे तुझा चुलता बसला जिथं पाय तिडी मारून पैसा कोण तुझा बाप द्यायचा होय भाऊ म्हणेल की पैसे देतो म्हणून तू थांब. नाही दिला पैसा काय सांगता बाळू 500 काका? लिटर दूध हेचा भाव तुझा महिना आंघोळ करा ते आता ह्या दुधाने सुद्धा व्हायचा आहे होय. काय होत त्याच्यात दूध आहे दूध ते चुलत्याला आंघोळ घालायची दुधाचा अभिषेक करायचा आहे सुद्धा व्हायचा आहे तो आम्हाला पण देतं का थोडं आमच्या घरचं दूध संपलंय ए इथं आम्हाला आंघोळ घालायला दूध नाही ना मागती पुरगी बघितलं का चला हो चला बाळू काका दूध संपले आपल्या घरात सगळं हो संपलंय संपले जा तांबे घेऊन या तांब्या घेऊन या हो बाळू काका हो बाळू काका आमरे सापटीच उलटा पालता करायचं आपल्याला जेवढंच दूध आहे आणि तुम्ही त्या- टोपाच्या हा, बाळू काका टोपान काय द्यायचं अवघड आहे बाबा गरीब आहे इथं दुधा वाचून मारते ती आणि तुम दारगे हा जा गरीबाला खायला दूध नाही तुझा भाव आता आंघोळ करायचा लय दुधाने मग आधीच सांगायचं होतं ना आणलं असतं आधीच राव आबऱ्या ए आबऱ्या खाली बघ तुला सांगत होतो नियोजन देऊ नको बाळकोणाकडे मी हो हो तुम्हीच आहे हा. चला उलटा पालताच करीन नाही काय बोलत चला माझ्या डोळ्यात डोळा घालतो का रे? नाही राव नाही चला चला पण तुम्हाला आणलं ते चुकलं आमचं आहे का ना पुढे मस्त आली काय तुला रे आबऱ्या आता तरी वाटू नका बाळू काका बरं का आणि हा छोट्या कुणाला सांगू नका भाऊला बिवला नाही तर भाऊ तुला माहिती आहे. काय कर भाऊ काय काय तुझा अहो काय वाटा आणली कशाला आणली काय कर ओ इकडे चल चल घरी इकडे घर राहिलं आबऱ्या चुप मी सांगतोय तिकडे जायचं आणि तो अभिषेक आलेला सगळं आले त्याचं काय येऊ दे आपण गेल्याशिवाय अभिषेक होत नाही माझ्यावर चाला तुम्ही तसं वेळ असतं बाळू काका काय राव तुम्ही बोलताय चला तिथं का चला मग पुढं चल चल माझ्या मागा आमाजी भाऊ भाऊ वाढला चल भाऊ मारून दे मी आला तरी बोंबलून मी आहे ना
सगळ्यांना अहो आता इतकं वाटत आलो की सगळ्याला जोच देतो. अहो थोडं तर ठेवा की राव. तुला उलटा पालता करेन वत त्या लेकरांच्या याच्यात वत वत तुझ्या बापाचं वत तू आणि तिथं आंघोळ कशाने काय मला ते मी बघतो बाऱ्यावर जबाबदारी सगळे तुझ्या चुलत्याला आंघोळ घालायची. तुम्ही काहीतरी अंगलोट खेळ आणणार आहे राव. चल ये माझ्या माग ए पोरा तुझा तांबे देतो या आता किती घर फिरवताय काय त्याला काय लिमिट आहे का? टाकू टाकावर रे तुला ए इकडे याला दे या बाळाला दे नीट जर तांब्या बाळा तांब्याला हात लावते आमरी काय राव बाळू काका फार दूध संपलं राव. हे दर हा. बाळा बाळा दर नीट. आजच्या आजीच्या पातेल्यात पण वत वत काय आमिर तो पण लगेच ओततोय का नाही ओतून कोणाला सांग तू झालं संपलं सगळं एवढंच झालं संपलं. चला अजून वाटायचे सगळ्या संपलं की किटली आता काय द्या मावशी आशीर्वाद द्या चल घे काय राहिलंय त्याच्यात घ्या कुठं घ्या. मेहनत तुझ्या चुलत्याला आंघोळ घालायची चल माझ्या मागे या. कसली आजी येते त्या पोराचा तांब्या दे भरून त्या पोराचा तांब्या ए, इकडे ये पोरा दर छोटे ती भाऊ तर शेपलपट्टीच करणार आहे. या आशीर्वाद भाऊला महत्वाचा आहे का तुझा भाऊचा वगुळ महत्वाचा आहे वर येतो त्याचा तुम्हाला एवढा काय घ्यायलाच नव्हतं पाहिजे आमच्या गटात. तुझ्याकडे कट ऑफ करून तुझ्याकडे तुझा नाही काय तुझ्याकडे तुझा अहो, नाही बाळू काका नाही मस्ती आली का तुझे रे छोट्या वाट बापाच्या घरचं दे आंबरे हा वतलं ही बघा काय टिप राहिलाय का आता वाट तू वतायला काय असलं तर पाहिजे नाही त्याच्यात. हा झालं झालं का समाधान. हा एक टिप राहिला नाही द्या इकडे किटली. अरे कशाने आंघोळ घालायची कोणा आंघोळ घालायची भाऊला कशाबद्दल घालायची आंघोळ आता कशाने अभिषेक करणार कोणाचा अभिषेक करायचा भाऊचा भाऊचा अभिषेक करायचा कशासाठी करायचा अभिषेक त्यांच्यावर आरोप आले त्याच्यामुळं अभिषेक आले आणि मग कशाने आंघोळ घालायची भाऊला दुधानं आणि मग दूध कुठे वाटलं की सगळीकडं तुला कोणी सांगितलं तुला वाटायला तुमचं तुम्ही बघा चुलतं पुतण्या कोणी वत वत दूध वत ह्याच्यात कोण म्हणत होतं. आणि मग मी काय पण म्हणेल उडी टाक वरण तू टाकशील का हिरीत उडी टाक वरण टाकशील का आणलं का आपली आवाज आता म्हणजे दूध वाटायला लावलं तुम्ही आणि आमच्या आणताय बाई. घाबरू नको ए बरा घाबरू नको परा ए बरा घाबरू नको मी आहे ना आंघोळ घालायची ना मंगन अभिषेकाला घालायचे ना हो या माझ्या माग तुम्ही फक्त घाबरायची नाही बाळ आहे ना चला बघा नाही तर काहीतरी उद्योग कर चाल. आलं ती डवळ बारीक हे झालं पाहिजे बुकना काय राव बाळू काका तुम्हाला काय वाटतं का नाही आपण तर येत नसतो बाबा. कुठं ही काय अभिषेकाला आणि कशाला अरे बुकना केलाय त्याचा थोडा सुद्धा दिसत नाही चुना अहो चुना टाकायची काय गरज होती का बाळू काका दुधानं अभिषेक करतात का चुन्यानं. आणि मग दूध वाटलं नाही पाहिजे तिथं लोकांना आपण गरिबांच्या मुखात गेलं दूध हे चुना त्याला काय कळतंय उंड गेला त्या तुझा चुलतान मी लहानपणापासून एकत्र येले उंड काय त्याला काही कळत नाही दुधातला आणि चुन्यातला फरक डवळ तू लागतील का ना आधी परत मला माहितीये ना हे माणूस मला माहितीये तर काय केलं काय केलं काय नाही मी- ह्याला चापटू का रे मी ह्याला चापटू का थोड्या वेळाने रट्ट खाणारच आहे आम्ही. झालं की राव पांढरा आता बाळू काका हे काय डवळ बुकना झाला बा बुकना अहो, थांबा की राव सगळे एक जीव झाले बाळू काका आता ती खाली तळाला राहिलं नाही पाहिजे बाळू काका राव थांबा. आणि काय भाऊचा फोन आला ह्या कानाचे त्या कानाला कळून द्यायचं नाही आंबरे कोण आम्ही होय ओ आम्हाला काय रट्ट खायच्यात होय तुम्ही सांगू नका तिथं. आला कलर आला का नाही तुझा दुधातला आणि त्यातला फरक कळतोय का तुझंच वाटतंय बाळू होतो का थोडा नरड्यात तुझ्या हॅलो बाळू काका मन गाठाव लाव हा भाऊ ही काय रस्त्यातच आहे. आलो म्हणाव एवढे नाही का इकडे हॅलो काय तुझ्या 50 वेळा फोन करतोय डोसालतो या हे तर मग नको झाले आम्हाला सकाळदरनं दूध गोळा करून पायाला पाय नाही आमच्या चालून गोळावर चढलं पायाचं अजिबात ना तू तिथं थांब तुझा अभिषेक होण्याचे कारण आहे डोसल्या जा की व्हायचं आम्ही डोसलो चला चला मी नाही तुम्ही जावा अयो काय येत नाही आणि मग मी उचोय अयो बाळू काका राव तुम्हीच लावले करा की चला मी आहे बोलू नका फक्त काय बघा इथं ठरवा बाबा नाही तर माझं मी इकडून जातो बघा
तोंड उचकून वाबरे सगळे व्यवस्थित करतो मी. चला उठा तुम्ही. चप्पल कुठे? ते काय तिथं काढली. चला चला. हे बघा आता ती सगळी किटली ती उचला हा आणि जो काय अभिषेक आहे ना तो नीट करा. सुभाषराव ह्याची काय गरज होती का? लाव. बघा म्हणा अख्ख्या गावाला म्हणा आता दुग्ध अभिषेक. भैया वा 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 भाऊ बघा आता तुम्ही पवित्र ए, फुलं तुमचा टाका, banner फुलं टाका. लागणार. फुलं टाका. हा, हा. स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखं होणार तुम्ही. वा वा सुभाष- भाऊ सुभाषराव. तुम्ही पवित्र झाला. डोळ्याची आग होते. चटणी टाकली काय? ए दुधात चटणी टाकली काय रे? डोळ्याची आग होती. चांगले दुधाने आग होती वेळ म्हणत होतो ना आम्ही नको म्हणून. अरे आग नाही भाऊ. अहो, चांगलं आहे की. अरे आग व्हायला लागली ना. खाजवायला लागलं का? ए कन्या काय चटणी वाटली रे? नाही चांगलं दूध आहे पांढरी शिपत दूध आहे. तो काय झालं? सुभाषरावला आग होती. आयो पवित्र होताय वाटतं तुम्ही. आयो पवित्र व्हायला लागले. आयो काय झालं? आयो आयो डॉक्टर साहेब लवकर घरी या. अहो, भाऊला आग होती अंगाची. अरे ही खाजवाई शीत खाजवा. आयो आयो अरे ए गण्या डॉक्टर काय म्हणलं? डॉक्टर आलो म्हणले. काय केलं एक काम करा की अध्यक्ष तुम्ही हात धरा मी पाय धरतो. आपण दोघं मिळून खाजू. मागं पुढं करा. मागं पुढं करा. धरा, खाजवा. मागं पुढं करा. घासा असं. घासा. पाठवून घास. अरे खाजव के खाजवा. अरे खाजव आग होते. अरे डोळ्याची ना आग होते माझ्या. अरे गण्या अरे डॉक्टर काय मी मेला यायचा हे काय झालंय? बघा राव लवकर लय बेकार झाली या. पांढरं कशाला पडले? डॉक्टर अहो ह्यांना दुग्ध अभिषेक घातला आणि अचानक पांढरं झालं आणि डोळ्याची आगच व्हायला लागली म्हणलं. अरे दुग्धाभिषेक केलाय की खाजवा अभिषेक केलाय माझा. काय लावलंय? दुधाने झालंय काय? दुधाने नाही याचं. कटलं दूध आहे. दूध दाखवा बरं. दूध आहे की घेऊन या. पुढे अहो दूधच होतं डॉक्टर. डॉक्टर खाजवा की बाटली मलाच खाजवायला हवा. खाजवायला होता वेळ त्यांना. थांबा थोडं सण करा. डोळ्यात माझ्या. थांबा हो. थांबा. डॉक्टर कुठे दिसत नाही तुम्ही. हा इथंच आहेत ते. सुभाषराव झालं का हे दूध समाधान? नाही. अहो, दूधच आहे. कोण दूध म्हणून आणले? चुना चुना. अरे देवा. चुना आयो मला चुन्याने चुनाभिषेक केलाय वय. आयो ए आबऱ्या ए कन्या ए छोट्या ए बाळ्या ए कुठे आयो तुम्ही माझं नका नाव घेऊन मी नव्हतं. कोणी चुना घातला मला. चुन्यामुळेच खाजवते सगळ्या अंगाला चुना. अरे बाळासाहेब बाळासाहेब आम्ही छोट्या त्यांनी दूध आणलं नाही. आणि पळाली कुठे पळाली. पळालीकडे गेली बा. गल्लीत राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती. गल्लीत राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती. हे चांडाळ चौकाडीच्या करामती. हे चांडाळ चौकाडीच्या करामती. अहो विकास गावचा कसा करावा पडती हन्ना तोडी. लाभार्थी मग आपण सगळे वस्ती अनगी वाडी. कुठून कात्या वाढत राहती नसत्याच समद्या बलामती. कुठून कात्या वाढत राहती नसत्याच समद्या बलामती. हे चांडाळ चौकाडीच्या करामती. अहो चांडाळ चौकडीच्या करामती. लई लई चांडाळ चौकडीच्या करामती. अहो चांडाळ चौकडीच्या हो लई 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 करामती. अरे आमरे छोट्या. मी काय
झालं कशाचं काय? चुना काय चुना लावून बॉम्बला लावलं की भावला काय झालं काय काय झालं ए, बाळ्या खरं सांग काय केलं बाळासाहेब दूध म्हणून चुना का वाटला ह्यांच्या डोळ्यात रामभाऊच्या डोळ्यात अंगाची आग होती डॉक्टर म्हणले ते दूध नाही चुना आहे चुना कसलं चुना कसलं दूध अरे तुमच्यापेक्षा विरोधक परवडलं काय मिळलं तुम्हाला सांगा सुभाषराव किटली दूध काढलं नाही चुना काढला कशाला आणले दूध आणलं होतं ए कशाला छोट्या काय केलं सांग की आमिरला माहितीये अहो दूध अभिषेक करायला ए आमिर अरे दूध आणतो म्हणला तुम्ही काय आणलं चुना आणलाय वे बाळू काका नाही की तुम्ही काय बाळू का ए काय सांग कसलं कुणाचा अभिषेक होता आपल्या गावात ह्या पाटलांचा अभिषेक कुणाचा विचारताय मला आम्ही बच्चनच्या पोराचा अभिषेक बच्चनचा अभिषेक अहो दुधाने त्यांना पवित्र करायचं होतं त्या दुधात तुम्ही चुना मिक्स का केला काय माणूस आहे राव ए राव ऐकून घ्या माझं मी गरीब आहे मला मारू नका काय झालं मी दूध घेऊन आलो टँकर भरून टँकर भरून आणि गरीबाची लोक लेकर म्हणत ते काय हो काका त्याच्यात म्हणलं दूध आहे बाळानं आम्हाला द्या हो म्हणलं आम्हाला खायला काय नाही म्हणले मग मी काय केलं दया आली मला मग मी सगळ्याला दूध वाटून टाकलो आणि रामभाऊ ती लय मी म्हणायचो माझ्या रामभाऊचा वाढदिवसानिमित्त माझ्या रामभाऊला चांगलं आयुष्य लाभावं म्हणून दूध वाटलं ते भरभरून आशीर्वाद देत होते गरीबाची माणसं म्हणलं अंगावर दूध ओतून मातीत जाण्यापेक्षा गोरगरिबाच्या पोटात गेल्या अण्णा वाईट आहे का व आणि मग कसा आला दूध वाटलं पण माझ्या नंतर ध्यानात आलो म्हटलं या बाबाला कळलं तर अंगाला काताड पण ठेवायचा नाही माझ्या मग मला आमिर छोटीने सांगितलं तुम्ही त्याच्यात चुना टाका म्हणून कोणी सांग खरं सांगा कुणी 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 मीच टाकला चुना काय कळतंय का नाही हा पवित्र करायचं त्या माणसाला सोडून चुन्याने पवित्र करता काय बाहेरच्या माणसाची काय बोलायची कारण आहे बाहेरच्या नाही उकालल्यासारखं झालंय कसं दिसतंय बघितलं का माकडासारखं इंजेक्शन घे की एक मरतोय लोक गोरगरिबांचा आशीर्वाद मिळला की ऐका तुला. बाळासाहेब ऐका सुभाषराव तुमचा हेतू चांगला होता की बाबा दुधाने आंघोळ घालण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात गेलं तर मुखात चांगलं. गेलेलं. पण हे चुन्याचं केलं एखाद्याचं सांग डोळं पण गेलं असतं का नाही नाही जात राव आयुष्य तांबाखू खाण्यात गेले ह्याचा चुना कवर का तुम्ही तंबाखू बाळ्या ऐका सुभाषराव पाटील रामभाऊंच्या सारखे काय काय हौशी पुढारी आहेत ना स्वतःचा अभिषेक आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून करून घेतात का तर आपल्यावर लागलेले आरोप दूर व्हावेत म्हणून आपण गावचं राजकारण आहे तुम्ही आज दुधाने आंघोळ केली तर उद्या तुमचे आरोप होणारच आहेत तुम्ही स्वच्छ मनाचं आहे ना लोकांनी काय आरोप करू द्या रामभाऊ ऐका सुभाषराव तुमचं म्हणणं तुमचा टॉमना आम्हाला चांगला कळला पण मला ह्यातनं एकच कळलं ऐका पोरांनो मी दुग्धाभिषेक स्वतःचा करून प्रसिद्धी होणार होतो पेपरमध्ये बातम्या येणार होत्या तुम्ही म्हणताय तसं मला मजा वाटणार होती पण बाळू तू जे त्या बाळांना गोरगरिबांना दूध वाटलं त्याच्या आशीर्वादाने जे मला मजा येते ना ती कशात नाही सुभाष हे महत्वाचं आहे सुभाषराव माझं लय डोकिलिटीचा माणूस आहे मी बाळासाहेब आपल्या हक्कासाठी दुधाला भाव मिळावा म्हणून रस्त्यावरती दूध ओतून देतात पण नाही तिथं पण दूध नाही ओतून दिलं पाहिजे लोकांच्या तुम्ही मुखात दूध घाला तुमचा अधिकार आहे भाव मागणं पण असं ओतून देऊ नका लोकांच्या मुखात जाऊ द्या दूध बरोबर रामभाऊ लय आग होती त्याची बाळू आता माझ्या डोक्याची आग करू नको जे काय करायचं ते माझ्या लक्षात आलेलं आहे आता मी खरंच व्यवस्थित साबणाने आंघोळ करतो बाळू ह्याच्या निमित्ताने माझं बी डोळं उघडलं सुभाषराव चला तुम्ही तुमच्या कामाला जावा माझं मी आंघोळीला जातो आणि रामभाऊ सरळ साधा आरोप तुमच्यावर झालता की घरकुलात पैसे खाल्लं अहो ज्या लोकांना कळतं अहो कवा खाल्लंय सुभाषराव चेअरमन पार्टीनं सरपंच पार्टीनं आरोप केलं पण तुम्हाला माहित आहे का घरकुलाचे पैसे डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावर खात्यावर येतात येतात. त्यामुळे राबावर पैसे खायचा विषय येतो कुठे पण काय होतं सगळीच गोष्ट लोक बघत नाहीत खरी काय माहिती ती अशी आपोआप पसरवली जाते मी सरपंच पार्टीला स्वतः सांगितलं रामभाऊ स्वच्छ मनाचा माणूस आहे आरोप काय अजिबात करू नका ऐका हेच आहे राजकारणात एखादी प्रतिमा मलिन करायची त्याला बदनाम करायचं तो असाच आहे तो तसाच आहे तो भ्रष्टाचारी तो लय बेकार आहे पाक त्याचा माहिती घेतली पाहिजे माहिती हा पाक त्याचा जीव जास्तवर त्याला ताप द्यायचा हे काय बरोबर आणि नाही. एकमेकांच्या विरोधात आरोप केलेली महिन्यातच त्याच पक्षात एकत्र दिसतात हा चला अरे रे रामभाऊ आंघोळ कर बाबा तुझं तोंड बघू वाटाणा मला मानेने तुमचा अभिषेक करा तुम्हाला कोणी सांगितलं होतं उद्योग दूध आणि आंघोळ घाला म्हणून कुणी ह्यांना सांगितलं चुना टाकायला तुम्ही सांगितलं वाटोळे तुम्हीच केले वाटोळे अरे देवा माणूस बदली करून लावा आपल्या गावात चला तुम्ही चला घरी